आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्यांच्या पूजेमध्ये असा जर सुंदर अगरबत्ती आणि धूप स्टँड 2 in 1 जर घरच्या घरी बनवायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि त्यासाठी जे साहित्य आहे ते इथे मी दाखवत आहे. यामध्ये आपल्याला फेविक्रिलचे कलर लागणार आहेत आणि हे मॉडेल क्ले आहे, जे की यामध्ये हार्डनर आणि रेझिन हे 2 असतात. ते आपल्याला मिक्स करून लावायचे असतात. मी पुढे सांगेनच. एक आहे गेसो, जो की कलरच्या आधी बेस म्हणून दिला जातो. त्यानंतर आपले जे क्ले टूल्स आहेत, शेप्स आहेत, आपले ब्रश आहेत आणि हे MDF घेतलेलं आहे मी बेससाठी. आपली टाल्कम पावडर आहे आणि आपला फेविकॉल आहे. बाकी जे पुढे साहित्य लागेल ते मी सांगणारच आहे. तोपर्यंत आपण आता बनवायला सुरुवात करूया. यामध्ये जे 2 पॅकेट दिलेले असतात क्लेमध्ये, हे क्ले ऑनलाईनही मिळू शकतं किंवा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर व्हिडिओ खाली त्याची लिंकही तुम्हाला मिळून जाईल. आणि यामध्ये आपल्याला फक्त आवश्यक असेल तेवढाच क्ले घ्यायचा आहे, कारण जास्त क्ले एका वेळेला जर आपण मिक्स केला तर तो लवकर सुकतो. एअर ड्राय क्ले आहे हा. आणि जेवढा जसं की मला आता आवश्यकता आहे तेवढाच मी आता कलर आणि सॉरी क्ले जो आहे तो इक्वल पार्टमध्ये घेतलेला आहे, रेझिन आणि हार्डनर. आता यामध्ये आपण थोडीशी टाल्कम पावडर जी आहे आपली, कोणतीही तुम्ही घेऊ शकता. इथे मी पॉन्डची घेतलेली आहे. छान असं व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि ते एकजीव इथपर्यंत करायचं आहे की ते पूर्ण व्हाईट दिसलं पाहिजे. हार्डनर अजिबात त्यामध्ये दिसलं नाही पाहिजे. छान असं दोन्ही हातांनी एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण चिकट असतं, त्यामुळे टाल्कम पावडर आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायची आहे. आपल्या चॅनेलवर कोण नवीन असतील आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं तर धन्यवादच. पण जे नवीन असतील त्यांना जर आर्ट क्राफ्टमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी नवनवीन व्हिडिओज टाकत असते चॅनलवरती. आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तो क्ले जो आहे तो एकजीव घेत आहे आणि अशा पद्धतीने तो पूर्ण व्हाईट दिसतो एकदम एकजीव झाल्यानंतर. आणि आता पहिल्यांदा मी जसं की केळीचं पान आहे, जे बेस आपला मेन, केळीच्या पानावरतीच आपला मोदक आणि आपला जास्वंदाचं फूल आहे. तर ते इथे मी आता पहिल्यांदा केळीचं पान जे आहे ते बनवून घेत आहे. इथे तुम्ही क्ले पसरवण्यासाठी काही यूज करू शकता. इथे मी ब्रशचाच वापर केलेला आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता, ज्या शेपमध्ये मला हवा आहे त्याच शेपमध्ये मी तो क्ले जो आहे तो ब्रशने लाटून घेत आहे. थोडी थोडी टाल्कम पावडरही यूज करायची आहे. आणि जसं की मी सांगितलं की हा MDF बोर्ड मी घेतलेला आहे आणि तो 4 इंच साईज आहे त्याची. सो त्यावरती बसेल त्याच मापाने मी हा क्ले बनवत आहे. म्हणजे पान जे आहे ते क्लेचं मी त्या मापानेच बनवणार आहे. छान असं व्यवस्थित हातांनी शेप द्यायचा आहे. मी अजिबात एक्स्ट्राचं कटिंग केलं नाही. जेवढा मी थोडासा क्ले घेतलेला मिक्स करून तोच मी पूर्ण पानासाठी वापरलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता कोणाला जर फक्त जास्वंदाचंच फूल करायचं असेल अगरबत्तीसाठी किंवा मोदकमध्ये करायचं असेल, जसं की आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. पण माझा असा विचार होता की त्यामध्ये अगरबत्ती खोवून ठेवण्यापेक्षा आपण त्याचा ॲज अ डेकोरेशन आणि अ, अगरबत्ती लावण्यासाठी सेपरेट असं त्यासाठी बनवूया. तर त्या हिशोबाने मी हे बनवलेलं आहे. तुम्हाला जर मोदकमध्येच होल करायचा असेल अगरबत्ती लावण्यासाठी तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सिंगलही करू शकता मोदक आणि फुलासाठी. तर अशा पद्धतीने जसं मी दाखवत आहे तसा तो शेप पानाने घेतला पाहिजे. पण जर क्ले ओला असेल तर तो पटकन शेप घेत नाही. त्यासाठी मी त्याला साईडला ठेवून दिलेला. तुम्ही बॉल किंवा घरातली कोणती उशी वगैरे त्यावरती पालथं घालून ठेवायचं आहे की जे पानाचं जसं मी दाखवलं तो शेप घेऊ शकेल. आणि आता इथे मी बनवत आहे ते अगरबत्ती आणि धूपचं पार्ट बनवत आहे, स्टँड बनवत आहे की ज्यामध्ये ॲक्चुअल आपण धूप आणि अगरबत्ती लावणार आहोत. तर यासाठी मी हा शेप निवडला कारण तो सूट होत होता, मला आवडला. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दुसऱ्या शेपमध्येही करू शकता. याला छान असं बोटाने शेप द्यायचा आहे. आणि थोडंफार जर आपल्याला जर वाटलंच तर जे टूल्स आहेत आपले क्लेचे ते आपण यामध्ये शेप देण्यासाठी वापरू शकतो. कारण बोटाने छोट्या जागेमध्ये
फिनिशिंग येणं पॉसिबल नसतं. त्यासाठीच ते क्ले टूल्स दिलेले असतात. ते मला क्लेच्या बॉक्ससोबत मिळालेलं किंवा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते सेपरेट मिळतं आणि त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओखाली मिळून जाईल. आता तुम्ही बघू शकता मी अगरबत्ती घेतलेली आहे आणि त्याने मी होल करत आहे. तर आता इथे तुम्ही दोन्ही होल करू शकता किंवा 5 करू शकता. इथे मी 5 केलेले आहेत. पण मी सांगेन की इथे होल करण्यासाठी अगरबत्तीपेक्षाही थोडंसं एक साइज मोठं काहीतरी घ्या, कारण तो क्ले सुकल्यानंतर आतमध्ये होल जो आहे तो छोटा पडतो. आणि आता इथे जे मी आहे ती दुर्वा करण्यासाठी हे करत आहे. तर छान असं हे दाखवत आहे मी त्याप्रमाणे पातळ एकदम अशी रश्शी करून घ्यायची आहे आणि दुर्वा बनवल्या तरी चालतील किंवा नाही बनवल्या तरी चालतील, पण मी एक पूर्ण असं गणपती बाप्पांना आवडतं त्या गोष्टी असाव्यात या उद्देशाने मी बनवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम असं पातळ एक लाईन काढून घेतली आहे. आपले एका बोटा एवढं आहे आणि त्यावरती आता मी स्टेक्चर जे आपलं गवताला स्टेक्चर असतं तसं देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही असंही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एक जर शेप आणि टेक्स्चर दिलं तर ते कलर दिल्यानंतर उठून दिसतात. आता अशा प्रकारे तुम्हाला जर हवे असतील तर 7-11 जेवढ्या हव्या असतील तसे त्या तुम्ही दुर्वा करून घेऊ शकता आणि नंतर त्या आपल्याला पुढे सांगेनच मी कशा अरेंज करायच्या आहेत. आणि इथे आता मी जो क्ले आहे, जो दुसरा मी मिक्स करून घेतलेला व्हिडिओमध्ये मी दाखवला नाही, त्याचं मी आता जास्वंदाचं फूल बनवणार आहे. आता हे जे क्ले टूल शेप टूल आहेत तेही मी ऑनलाईन घेतलेलं आहे. याचंही तुम्हाला लिंक मिळेल व्हिडिओ खाली. आणि त्यामध्ये जे मीडियम साईजचं फूल शेप होता तो मी घेतलेला आहे आणि याला आपण असं अलगद काढून घ्यायचं आहे. खाली थोडीशी पावडर टाकून घ्यायची आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा शेप देताना हाताला चिकटत असेल असं वाटेल क्ले, तेव्हा तेव्हा ते आपण टाल्कम पावडरचा वापर करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे पण पेटल्स आहेत ना त्या फुलाचे असे एकदम पसरट करून घ्यायचे आहेत हळूहळू प्रेस करून. आणि जे टूल्स आहेत त्याने ते पेटल्स वेगळे करायचे, कारण आपण जेव्हा त्याला शेप देतो तेव्हा ते एकमेकात चिपकले जातात. आता जर तुम्हाला यामध्ये डायरेक्ट बनवायचं असेल, टूल्स नसतील तरी पॉसिबल आहे. तुम्ही अशा प्रकारे डिझाईन काढून मग त्यावरती क्ले ने शेप देऊ शकता. टूल्स असावेतच असं काही नाही. असं सेपरेट पेटल करूनही चिकटवता येऊ शकतं. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असे ते पातळ एकदम जसे जास्वंदाचे पाकळ्या असतात त्याप्रमाणे आपण करून घ्यायचे आहेत. आणि असाच एका टोकदार टूल्सने मी त्याला टेक्स्चरही देत आहे पेटल्सला. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच अगदी व्यवस्थित जर आपण केलं तर याला फक्त खूप कमी मिनिटामध्ये होतं. फक्त जो क्ले आहे तो सुकण्यासाठी थोडासा टाईम लागतो. कमीत कमी जर तुम्हाला एक वस्तू म्हणजे त्याची जाडी जर जास्त असेल तर ती सुकण्यासाठी 24 तास दिलेच पाहिजे. जर तुम्ही 24 तास दिले तर तो क्ले पूर्णपणे सुकला जातो आणि सुकल्यानंतरच त्याच्यावरती आपण पुढे काम करू शकतो. आणि इथे तुम्ही बघू शकता पानांना जे आहे थोडंफार मी झिगझॅगचं स्ट्रक्चर देत आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे जे जास्वंदाचं फूल आहे ते तयार झालेलं आहे. आता इथे मी जे जास्वंदामध्ये जो देठ असतो फुलाच्या मध्ये जो परागकण असतो तो आता इथे मी बनवत आहे. आता त्याला बनवण्यासाठीच मी क्लेचेच छोटे छोटे बॉल्स करून चिटकून घेणार आहे. जसं मी व्हिडिओ दाखवत आहे अगदी तसंच तुम्हाला करायचं आहे. जर आपण बाजारात घ्यायला गेलो तर सध्या तरी अशा गोष्टींची प्राईस खूप आहे आणि हँडमेड म्हटलं की त्याची प्राईस जास्त असतेच. फिनिशिंगवरही त्याची प्राईस वाढत जाते. त्यामुळे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही घरच्या घरी अशा वस्तू नक्की बनवू शकता आपल्या घरात डेकोरेशनसाठी आणि गणपतीसाठी. याच्या ऑर्डर्सही मी घेते, पण जर कोणाला ऑर्डर्स द्यायच्या असतील आणि त्या स्पेशल गणपतीसाठी असतील तर त्या लवकरात लवकर एक कमीत कमी 10 ते 15 दिवस आधी तरी तुम्ही ऑर्डर दिली पाहिजे, कारण याला बनवण्यासाठी आणि ते सुकवण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि आता जसं की पावसाचे दिवस असल्यावरती क्ले आणि कलर सुकण्यासाठी टाईम लागतोच लागतो. आता तुम्ही बघू शकता की माझं जे
फूल आहे ते थोडंसं अजून ओलं आहे. जसं की मी आधी सांगितलं, क्ले सुकत आल्यानंतर तो व्यवस्थित छान असा पटकन शेप घेतो. पण जर तो ओला असेल तर तो शेप घेण्यासाठी थोडा टाईम लागतो. तर अशा प्रकारे तुमच्याकडे काही छोटीशी डब्बी वगैरे असेल तर त्यावरती अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता फूल आणि ते सुकल्यानंतर ते तसंच त्यामध्ये फुलाचा शेप घेणार आहे. आता इथे मी मोदक घेण्यासाठी डायरेक्ट आता जो राउंड असतो आपला मोदकाचा तसा करून त्याला वरती मोदकाचा शेप देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मी साचा अजिबात यूज केलेला नाहीये, कारण साच्याने मोदक खूप मोठा होत होता. माझ्याकडे छोटा साचा नव्हता आणि आपलं जे पूर्ण डिझाइन आहे त्यामध्ये छोटाच मोदक छान शोभून दिसत होता. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदकाचा शेप दिल्यानंतर ज्या मोदकाच्या पाकळ्या असतात त्या मी ज्या टूल्स आहेत आपले क्ले टूल्स त्याने त्या पाकळ्या देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सेम जसं की मी बोललं की क्ले ओला असेल तर थोडासा त्रास होतो, पण क्ले जरा सुकत आल्यानंतर आपण पटपट त्यावरती काम करू शकतो. पण अगदीच सुकला तर आपण त्यावरती काम करू शकत नाही. त्यामुळे क्ले जो आहे तो आपल्याला लागेल तसाच मिक्स करून घ्यायचा आहे रेझिन आणि हार्डनर. आणि इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे थोडंसं सुकत मी या मोदकाला शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. खूप जण व्हिडिओ बघतात, पण जे कमेंट आहे ते मला पर्सनली येऊन करतात. तर त्या कमेंट तुम्ही व्हिडिओ खाली केल्या तर माझ्यासाठी ते जास्त आनंदाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे माझा मोदक तर तयार झालेला. त्यावरती तुम्हाला जर केसर इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही क्लेचाच केसर लावू शकता किंवा पेंट करताना आपण पुढे सांगणारच आहोत कशाप्रकारे. आणि इथे तुम्ही बघू शकता जो परागकण मी तयार केलेला तो मी आपल्या जो फुलामध्ये आहे तो स्टिक फेविकॉलच्या सहाय्याने स्टिक करणार आहे. आणि त्या आपल्या ज्या दुर्वा आहेत त्याही तयार झालेल्या आहेत. हे पूर्ण जे वस्तू आहेत बनवलेल्या त्या सुकण्यासाठी मी कमीत कमी 24 तास तरी पूर्ण दिवस म्हणजे एक दिवस सुकत ठेवल्यानंतरच दुसऱ्या दिवशी घेतलेले. आणि इथं मी गेसो घेतलेला जो की आपला बेसचा काम करणार आहे कलरचा. आणि त्यासाठी मी जो आपलं पॅलेट आहे त्यामध्ये थोडासा काढून तो थोडंसं पाणी टाकून मिक्स करणार आहे, कारण तो खूप असा घट्ट असतो. तो थोडासा त्याला मी असा कलर टाईपच्या फॉर्ममध्ये करणार आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि तो पूर्ण मी सगळ्या आपल्या ज्या काही वस्तू बनवल्या आहेत त्यांना मी तो ॲज अ बेस म्हणून देणार आहे. याने नंतर सुकल्यानंतर यावरती कलर खूप छान बसतो, उठून दिसतो. एक प्रकारचं हे आपलं बेसचंच काम करतं, बेससाठीच हा यूज होतो. जर पण कोणाकडे नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट व्हाईट कलर देऊ शकता, तोही चालू शकतो. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी पूर्ण असा बेसला करून घेत आहे सगळ्या आपल्या वस्तूंना. आणि एकदम पातळ म्हणजे व्यवस्थित घ्यायचा आहे, कुठेही असं एक्स्ट्रा ठेवायचं नाही. आणि गेसो हा यासाठी यूज करतात की जर कुठे क्ले आर्टमध्ये आपला गॅप असेल, म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सवर जर कुठे गॅप असेल तर तो त्याने भरून निघतो. आणि इथे तुम्ही बघू शकता माझं पूर्ण सगळ्या आपल्या वस्तूंना गेसो बेस देऊन झालेला आहे. इथे माझी ही मुलगी मला मदत करत होती. आणि पूर्ण आपला बेस हा जो आहे तो थोडा वेळ सुकल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कोट करायचा आहे. फर्स्ट कोटिंग जे आहे ते आपलं कलर होणार आहे. आणि कलरचं कोटिंग मी 2 कोट देणार आहे. 2 कोट नंतरच ते छान उठून दिसतं. पहिल्यांदा इथे मी मोदकाला ॲज युजुअल आपला मोदक जसा व्हाईट असतो पांढरा शुभ्र, तर इथे मी पांढरा कलर त्याला देऊन घेत आहे. आता एक गोष्ट सांगायची म्हणजे मी क्लेच्या ज्या काही वस्तू बनवल्या आहेत त्या तुम्ही डायरेक्टली क्ले ओला असताना फेविकॉलच्या साहाय्याने स्टिक करू शकता. पण आता इथे मी सेपरेट वस्तू बनवलेल्या आहेत आणि नंतर त्या पूर्ण असेंबल करणार आहे. नंतर त्या स्टिक करणार आहेत. तर ते कशा स्टिक करणार आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जे कलर मी जसे आपले मोदक व्हाईट असतो, जास्वंद मी रेड ठेवलेला आहे. आणि तुम्हाला जर दुसरा कलर द्यायचा असेल जास्वंदाला तर तोही देऊ शकता. आणि जे काही आपले बाकीचे जे छोटे फुलं मी बनवलेली आहेत आणि ते फुलं बनवण्यासाठी मी जो क्ले शेपर जो मी घेतलेला त्यामध्येच छोटे फुलांचं होतं ते मी यूज केलेलं. आणि आपलं जे केळीचं पान आहे त्याला मी पूर्ण असा ग्रीन कलर दिलेला आहे. आणि हा जो आपला धूप आणि अगरबत्ती लावण्यासाठी बनवलेला आहे त्याला ब्राऊन कलर दिलेला आहे. आणि जो सेम आपला MDF त्यालाही मी ब्राऊन कलरच देणार आहे.
तर त्यामुळे तो छान असा बेसला उठून दिसत होता. त्यामुळे मी तोच दिला आहे. तुम्हाला दुसरा द्यायचा असेल तरी देऊ शकता. MDF इथे मी सपोर्टसाठी यूज केला आहे. तुम्ही नाही केलं तरी चालेल. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी डायरेक्ट केळीचं पान जे आहे ते बनवलं आणि त्यावरती ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. कारण हा क्ले अजिबात तुटत नाही पडला तरी, जर तुम्ही व्यवस्थित बनवत असाल तर. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असा याला 2 कोट दिल्यानंतर छान असा लूक आलेला आहे आणि विदाऊट एनी दुसरं कोणतंही प्रोडक्ट न यूज करता ॲक्रिलिक कलरनेच खूप छान असा शाईन येते. आता इथे मला जो आपला जास्वंद आहे त्याला थोडंसं टेक्स्चर द्यायचं होतं. त्यामुळे जसं की मी दाखवलं त्याप्रमाणे रेड कलर आणि किंचित असा एकच ड्रॉप असा ब्लॅक कलर घ्यायचा आहे शेडिंगसाठी. डायरेक्ट ब्लॅक कलर नाही द्यायचा. जर तुम्ही शेडिंगच्या गोष्टी माहीत असतील तर जो आपला मेन कलर असतो त्यात थोडासा ब्लॅक कलर यूज करायचा असतो. आणि जे आपले परागकण आहेत आपल्या फुलाचे त्यासाठी मी येलो कलर इथे देत आहे. जे की राउंड राउंड बॉल मी चिटकवलेली ना क्लेवरती, त्याच राउंड बॉलला मी फक्त येलो कलर दिलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता माझं फूल जे आहे ते रेडी झालेलं आहे. आणि आता आपला जो मोदक ज्याला की केसरचा वगैरे आपण चिटकवलेला आहे, तर त्याच्या अवतीभोवती केसर जेव्हा वाफ आपण आणतो मोदकाला, तेव्हा जे केसरचा कलर सुटतो मोदकावरती, तो इथे मी देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जो आपण जास्वंदासाठी कलर बनवलेला शेडिंगसाठी, त्यामध्येच थोडासा अजून रेड कलर मिक्स करायचा आणि जो आपला केसर आहे मोदकावरती स्टिक केलेला, त्याला तो कलर द्यायचा आहे. कारण केसर पूर्णच लाल नसतं आणि पूर्णच असं काळंही नसतं, थोडंसं चॉकलेटी टाईपचं असतं. तर त्यामुळे मी तसा इफेक्ट देत आहे. आणि तुम्ही बघू शकता मी असंच ब्रशने सहजच असे थोडेसे केसरचे तुकडे तुकडे दाखवलेले आहेत मोदकावरती. छान असा आपला मोदक हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे कलरचे 2 कोट झाल्यानंतर आपले सगळ्या वस्तू तयार आहेत आणि याला फायनल टच म्हणजे वर्निश स्प्रे. वर्निश स्प्रेही यूज करू शकता किंवा लिक्विडही यूज करू शकता. मी स्प्रे यूज केला आहे कॅमलिनचा. आणि तुम्ही बघू शकता एका स्प्रेमध्ये फर्स्ट कोटमध्येच शाईन बघू शकता तुम्ही फुलाची. या स्प्रेची लिंक तुम्हाला व्हिडिओ खाली मिळेल, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि मी वर्निशचे 2 कोट दिलेले आहेत. पहिला कोट दिल्यानंतर 10 मिनिटांनी दुसरा कोट द्यायचा आहे. आणि ते फायनली आपले जे सगळ्या वस्तू आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि त्या कशा प्रकारे ठेवायचं ते बघूया. हा आपला फायनल लुक असेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. ऑर्डर द्यायची असेल तर 31 ऑगस्टच्या आधी ऑर्डर द्या आणि स्वतः बनवायचं असेल तर घरी नक्कीच ट्राय करू शकता. आता इथे तुम्हाला हव्या त्या अरेंजमेंटमध्ये तुम्ही अरेंज करू शकता, हव्या त्या सिक्वेन्समध्ये. मला जसं आवडतं तसं मी केलेलं आहे. आणि हे स्टिक करण्यासाठी फायनली आपल्याला B7000 ग्लू यूज करायचा आहे. कारण आपल्या ज्या वस्तू आहेत त्या सुकलेल्या आहेत. जर ओल्या असत्या तरी फेविकॉल चालला असता, पण ह्या सुकल्यामुळे, कारण फिनिशिंग शेवटी सेपरेट केल्यानेच येते. जर स्टार्टिंगला स्टिक केलं तर फिनिशिंग येत नाही. आणि हा फायनल लुक आहे. आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.